शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यात 17 लाख शेतकऱ्यांसाठी 13,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 31 जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, विजयकुमार देशमुख, अभिजित पटेल आणि माजी आमदार प्रशांत पराचिक, बाजार समितीचे उपसभापती हरीश गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन सरकारने पूर्ण केले आहे. पहिल्या टप्प्यातील 17 लाख पात्र शेतकऱ्यांच्या याद्या गावागावांत प्रसिद्ध करण्यात येत असून थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने त्यांच्या खात्यात जमा केले जाईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची ही योजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मित्रांनो, शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा ठेवण्यासाठी राज्य सरकार दरवर्षी 25,000 कोटी रुपये महावितरणला देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच 7.5 हॉर्स पॉवरपर्यंतच्या कृषी पंपधारकांची 48,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलही माफ करण्याचे सांगितले आहे. तर नक्कीच शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे.